आज महाराष्ट्र विधानमंडळामध्ये या ठिकाणी एक चर्चा उपस्थित झाली। लक्षवेधीच्या माध्यमातून धुळ्याचे आमदार अनुप अग्रवाल आणि गोपीचंद पडळकरजी आणि संजय कुटेजी सर्वांनीच या ठिकाणी सुधीर मुनगंटीवारजींनी आपल्या जवळपास 12-15 आमदारांनी विधानमंडळात मागणी केली की धर्मांतरण करण्याकरता मोठ्या प्रमाणावर आदिवासी जिल्ह्यामध्ये चर्च निर्माण झाल्या आणि त्या चर्चच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर धर्मांतरण सुरू झालं आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीचे आमिष दाखवून त्या ठिकाणी या चर्च ऍक्टिव्ह झालेल्या आहेत। शासनाने निर्णय घेतलेला आहे ज्या अनधिकृत चर्च आहे ज्यातनं धर्मांतरण चालू आहे आदिवासी जिल्ह्यामध्ये पालघर पासून नंदुरबार पासून गडचिरोली पर्यंत मेळघाटापर्यंत या सर्व अनधिकृत चर्च त्या ठिकाणी आमचा जो या ठिकाणी अधिनियम आहे त्या नियमाच्या बाहेरच्या चर्च या तोडून टाकण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे। कलेक्टर तातडीनं त्याचं सर्वेक्षण करेल आणि या चर्च आम्ही त्या ठिकाणी ज्यातनं मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधल्या गेल्या आणि ज्या चर्चच्या नावाने गोरखधंदा त्या ठिकाणी सुरू आहे धर्मांतराचा याचाही निर्णय आपण घेतलेला आहे। आणि अनेक सदस्यांची मागणी होती की अनेक राज्यामध्ये आणि जगामधल्या इतर देशामध्ये धर्मांतरण विरोधी कायदे आहेत आणि ते कायदे कडक कायदे आहेत। त्या कायद्याचा महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी अंमलबजावणी झाली पाहिजे। त्याकरता एक कडक धोरण आणलं पाहिजे, कडक कायदा आणला पाहिजे अशी मागणी झालेली आहे। त्यावरही शासन विचार करत आहे। अनेक मागण्या झाल्या आहेत पण या अवैध चर्च ज्यातनं धर्मांतरण होत आहे ऍक्च्युअली मोठ्या प्रमाणावर मशिनरी काम करतायत त्या मात्र चर्च तोडून टाकण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे। आज महाराष्ट्र विधानमंडळामध्ये जनसुरक्षा विधेयकही येत आहे ते विधेयकही आज महाराष्ट्र विधिमंडळामध्ये या ठिकाणी आम्ही सादर करणार।